नमस्कार मित्रांनो, क्यूए विथ रेशीममध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट शिकलो. आज आपण ऑटोमेशन टेस्टिंग मधील बरेचदा वापरला जाणारा टॉपिक शिकणार आहोत, म्हणजे लूप्स. चला सुरू करूयात. समजा मला कन्सोलमध्ये वेलकम 10 वेळा प्रिंट करायचं आहे. मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल वेलकम हे स्टेटमेंट 10 वेळा लिहू शकतो. पण जर 100 वेळा लिहायचं झालं तर यासाठी जावामध्ये लूप्स वापरला जातो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लूप्स म्हणजे काय, लूप्स का वापरतो, टाइप्स ऑफ लूप्स, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि होमवर्क. व्हॉट इज लूप? अ लूप इज यूज्ड टू एक्झिक्यूट सेम ब्लॉक ऑफ कोड मल्टिपल टाइम्स. म्हणजे सेम ब्लॉक ऑफ कोड मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करण्यासाठी लूप वापरला जातो. व्हाय डू वी नीड लूप्स? म्हणजे लूप न वापरता कोड रिपीटेडली लिहावा लागतो. पण जेव्हा आपण लूप वापरतो तेव्हा आपण कोड एकदाच लिहितो आणि तो मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट केला जातो. त्यामुळे काय होतं, कोड आपण कमी लिहितो, त्याची रिडॅबिलिटी वाढते आणि टाइम पण कमी लागतो. आता टाइप्स ऑफ लूप्स बघूयात. जावामध्ये मेन 3 प्रकारचे लूप्स असतात. पहिला लूप फॉर लूप, दुसरा लूप व्हाईल लूप, तिसरा लूप डू व्हाईल लूप. आता प्रत्येक लूप समजून घेऊयात. व्हॉट इज फॉर लूप? फॉर लूप यूज वेन द नंबर ऑफ इटरेशन्स इज ऑलरेडी नोन. म्हणजे जेव्हा आपल्याला आधीच माहित असतं की लूप किती वेळा एक्झिक्यूट करायचा, तेव्हा आपण फॉर लूप वापरतो. फॉर एक्झाम्पल 5 वेळा, 10 वेळा, 100 वेळा. आता फॉर लूपचा सिंटॅक्स काय आहे तो बघूयात. फॉर लूप मध्ये 3 पार्ट असतात: इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट. इथे जेव्हा कंडिशन ट्रू असते तोपर्यंत हा कोड चालतो. जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा हा कोड टर्मिनेट होतो. आता आपण इक्लिप्स मध्ये फॉर लूपचे एक्झाम्पल बघूयात. समजा आपल्याला 5 वेळा वेलकम प्रिंट करायचं आहे. आपण फॉर लूप वापरतोय. फॉरचा सिंटॅक्स असा आहे: फॉर इनिशियलायझेशन इंट आय इज इक्वल टू 1, नंतर कंडिशन आय इज लेस दॅन और इक्वल टू 5, आय प्लस प्लस, इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट ऑपरेटर. इकडे आपण इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरलाय, आय प्लस प्लस. आणि ब्लॉक ऑफ कोड सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आणि वेलकम. आपल्याला वेलकम प्रिंट करायचंय. आपल्याला वेलकम 5 वेळा प्रिंट करायचंय म्हणून हा कोड लिहिलाय. आता आपण कोड समजून घेऊयात काय आहे. इंट आय इज इक्वल टू 1. हे काय झालं, इनिशियलायझेशन झालं, म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 आहे. नंतर आपण कंडिशन चेक करतो. आय इज लेस दॅन और इक्वल टू 5, म्हणजे आय ची व्हॅल्यू आता 1 आहे. 1 हा लेस दॅन और इक्वल टू 5 आहे का, म्हणजे कंडिशन इथे ट्रू आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल, म्हणजे वेलकम. वेलकम आपल्या कन्सोल मध्ये प्रिंट होईल. त्याच्यानंतर आय प्लस प्लस. आय प्लस प्लस काय करेल, आय ची व्हॅल्यू 1 आहे, त्या 1 ला 2 करेल. आता आय ची व्हॅल्यू 2 झाली. आता परत कंडिशन चेक करेल. 2 हा लेस दॅन और इक्वल टू 5 आहे का, इथं 2 हा लेस दॅन और इक्वल टू 5 आहे, म्हणजे कंडिशन ट्रू झाली, म्हणजे ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होईल, म्हणजे हा वेलकम सेकंड टाइम प्रिंट होईल. परत आय प्लस प्लस. आय प्लस प्लस, आता आय ची व्हॅल्यू काय होईल, आय ची व्हॅल्यू 3 होईल, म्हणजे परत कंडिशन चेक करेल. 3 हा 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे का,
3 हा 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे कंडिशन ट्रू झाली. म्हणजे हा वेलकम परत कन्सोलमध्ये प्रिंट होईल. मग परत आय प्लस प्लस, आय ची कंडिशन आता काय आहे? 3 आहे. 3 ची काय झाली? 4 झाली. आता 4 हा परत कंडिशन चेक करेल. 4 हा 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे का? तर आहे. म्हणजे कंडिशन ट्रू झाली. म्हणजे परत वेलकम प्रिंट करेल. मग आय ची कंडिशन काय झाली? आय प्लस प्लस, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय झाली? आता 5 झाली. 5 हा 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे का? म्हणजे 5 तर आहे. म्हणजे कंडिशन ट्रू झाली. मग कोड एक्झिक्यूट होईल. वेलकम प्रिंट करेल. आता परत इन्क्रिमेंट होईल. म्हणजे 5 चा 6 झाला. आता 6 हा 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे का? नाही. म्हणजे कंडिशन फॉल्स आहे. म्हणजे वेलकम प्रिंट होणार नाही. चला आपण आता ह्याला सेव्ह करूयात आणि रन करून बघूयात. आपल्याला आउटपुट मध्ये 5 वेळा वेलकम प्रिंट होतं का? चेक करूयात. राईट क्लिक केला, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. कन्सोलमध्ये आपल्याला 5 वेळा वेलकम प्रिंट झालंय. आता मी इथे कंडिशनमध्ये 10 घेतले, तर आपल्याला वेलकम 10 वेळा प्रिंट होईल. सेव्ह केला, परत रन करून बघूयात. इथं आपल्याला वेलकम 10 वेळा प्रिंट झालंय. आता व्हाईल लूप काय आहे ते बघूयात. व्हॉट इज व्हाईल लूप? व्हाईल लूप इज यूज वेन द नंबर ऑफ इटरेशन इज नॉट नोन. म्हणजे आपल्याला जेव्हा नंबर ऑफ इटरेशन्स माहीत नसतात, तेव्हा आपण व्हाईल लूप यूज करतो. व्हाईल लूपचा सिंटॅक्स बघूयात. व्हाईल लूप मध्ये फक्त कंडिशन दिली जाते. कंडिशन आधी चेक केली जाते. जर जर कंडिशन ट्रू असेल तर आतमधला कोड एक्झिक्यूट होईल. चला आपण इक्लिप्स मध्ये याचा एक्झाम्पल बघूयात. सेम एक्झाम्पल घेऊयात. आपल्याला वेलकम 10 वेळा प्रिंट करायचंय. सुरुवातीला आपण इनिशियलायझेशन करणार, म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 ठेवली. त्याच्यानंतर आपण व्हाईल लूप यूज करतो. व्हाईल लूप मध्ये कंडिशन लिहितो, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. त्याच्यानंतर आपण ब्लॉक ऑफ कोड लिहितो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि वेलकम आय प्लस प्लस. व्हाईल लूप मध्ये आधी कंडिशन चेक केली जाते. कंडिशन ट्रू असेल तर कोड एक्झिक्यूट होतो. याला रन करून बघूयात. 10 वेळा वेलकम प्रिंट होतो का? राईट क्लिक केलं, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. इथं वेलकम 10 वेळा प्रिंट झालंय. म्हणजे आपल्या कंडिशन आहे आय ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा लहान असेल तर तोपर्यंत हा कोड एक्झिक्यूट होईल आणि वेलकम 10 वेळा प्रिंट होईल. आता डू व्हाईल लूप काय ते बघूयात. व्हॉट इज डू व्हाईल लूप? In do while loop, code is execute first and then check the condition. Here we execute code at least one time. म्हणजे डू व्हाईल लूप हा व्हाईल लूप सारखाच आहे, पण यात एक फरक आहे. यामध्ये कोड आधी एक्झिक्यूट होतो आणि नंतर कंडिशन चेक केली जाते. म्हणून डू व्हाईल लूप किमान एकदा तरी एक्झिक्यूट होतो. डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स असा आहे. आता इक्लिप्स मध्ये याचं एक्झाम्पल बघूयात. सेम एक्झाम्पल घेऊयात. आपल्याला 5 वेळा वेलकम प्रिंट करायचंय. इंट आय इज इक्वल टू 1 डू, then directly code system dot out dot println
वेलकम. नंतर मग कंडिशन व्हाईल I is less than or equal to 5. I plus plus. डू while लूप मध्ये आधी आपण कोड एक्झिक्यूट करतो, नंतर कंडिशन चेक करतो. आता याला रन करून बघूयात. इथं 5 वेळा वेलकम प्रिंट झाला, म्हणजे इथं कंडिशन आपण घेतले I is less than or equal to 5, म्हणजे 5 वेळा कोड एक्झिक्यूट झाला. आता व्हाईल आणि डू व्हाईल मधला डिफरन्स बघूयात. इंट I is equal to 10 आणि व्हाईल लूप I is less than or equal to 5. System dot out dot print ln hello आणि इन्क्रिमेंट ऑपरेटर I प्लस प्लस. इथे काय होईल बघूयात. रन करून बघूयात. इथं वेलकम प्रिंट झालाय, हॅलो का प्रिंट नाही झाला? कारण व्हाईल लूप पहिल्यांदा कंडिशन चेक करतो, मग कोड एक्झिक्यूट करतो. पण डू व्हाईल लूप मध्ये आपण पहिल्यांदा कोड एक्झिक्यूट करतो आणि नंतर कंडिशन चेक करतो. आता इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणारे क्वेश्चन्स काय आहेत ते बघूया. व्हॉट इज लूप, टाइप्स ऑफ लूप, व्हॉट इज फॉर लूप, व्हॉट इज व्हाईल लूप, व्हॉट इज डू व्हाईल लूप, डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप अँड डू व्हाईल. आता होमवर्क बघूया. तुम्हाला QA विथ ऋषी 5 वेळा प्रिंट करायचं आहे, फॉर लूप यूज करून, व्हाईल लूप यूज करून, डू व्हाईल लूप यूज करून. जर तुमचा होमवर्क कंप्लीट झाला असेल तर कमेंटमध्ये लूप्स कंप्लीटेड नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि QA विथ ऋषीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.